स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत. शेट्टी साहेब, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य तुम्ही ऐकलीत का? हो, ऐकलंय आणि त्याच्यावर प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे. असा बेजबाबदार कृषी मंत्री मी तरी आतापर्यंत बघितलेला नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याबरोबर केली. भिकारीसुद्धा आजकाल 1 रुपया घेत नाही, पण 1 रुपयाला आम्ही तुम्हाला पीक विमा दिला, अशा प्रकारचं अत्यंत बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं. खरं तर 1 रुपयाला पीक विमा ही सरकारचीच भूल होती, कारण या लोकांना संघटितरित्या सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा होता आणि मग शेतकऱ्याच्या नावानं नॉमिनल 1 रुपया टाकायचा, म्हणजे शेतकरी विमा नाही मिळाला तरी फारसा गांभीर्यानं विचार करणार नाही, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांना मागणी केलेली नसताना 1 रुपयाचा विमा त्यांना दिला आणि आज त्याची हेटाळणी भिकाऱ्याबरोबर तुलना करून करतायत. दुसरी गोष्ट, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये बोलत असताना कर्ज माफ केल्यानंतर तुम्ही ते पैसे साखरपुड्याला उधळता, लग्नात उधळता, बाकीच्या गोष्टीसाठी खर्च करता, अशा प्रकारचा शेतकऱ्यावरच आरोप केला. वास्तविक पाहता याच महाशयाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक बुडाली, त्याच्यामध्ये जे अनेक राजकारणी कारणीभूत आहेत त्यातले हे एक आहेत. हे म्हणजे बुडव्यांच्यातले हे असताना हे अक्कल पाजळत आहेत शेतकऱ्याला की तुम्ही कर्ज, यांना एवढं माहिती नाही की कर्ज माफ झाल्यानंतर ते पैसे शेतकऱ्याच्या हातात येत नाहीत, तरी बँकेच्या खात्यावर जमा होतात. सरकार बँकेच्या खात्यावर पैसे जमा करतं आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करतं, पण तरीसुद्धा अशा प्रकारची अक्कल त्यांनी पाजळली. म्हणजे एक प्रकारे कृषी मंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत संतापजनक आहे आणि म्हणूनच अजितदादासारख्यांनी अशा माणसाला ताकीद दिली हे ठीक आहे, परंतु ताकीद देऊन चालणार नाही, यांना मंत्रिमंडळातूनच काढून टाकलं पाहिजे. महायुतीचा कारभार कसा सुरू आहे? महायुतीचा कारभार हा अशाच पद्धतीनं चालू आहे की कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था आहे. प्रचंड असं पाशवी बहुमत मिळूनसुद्धा प्रशासनावर किंवा राज्यावर पकड ठेवता आलेली नाही. एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असूनसुद्धा, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असूनसुद्धा त्यांना प्रशासनावर पकड ठेवता आलेले नाही आहे आणि सध्या प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. शेतकऱ्यांचे अनेक अस्वस्थ आहे. विजेचा लपंडाव चालू आहे आणि एकूण कशावरच या सरकारचं नियंत्रण राहिलेलं आहे. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. तुम्ही देखील त्यांच्या बाजूने बोलत आहात, तरी शक्तिपीठ मार्ग करण्यामागे सरकार ठाम दिसत आहे. याचं कारण अर्थकारण आहे. या शक्तिपीठ महामार्गातून किमान 50,000 कोटी रुपयाचा घपला होणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेकांचे हिस्से आहेत आणि म्हणून 28 ते 30,000 कोटीमध्ये जो रस्ता व्हायला पाहिजे त्याचा खर्च त्यांनी दाखवलेला आहे 86,000 कोटी रुपये. 50 ते 55,000 कोटी रुपये जादा खर्च दाखवला आहे आणि त्याच्यामध्येच त्यांना रस आहे. अगदी स्थानिक लोकप्रतिनिधींच्यापासून ते सगळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि सरकारमधले उच्चपदस्थ प्रशासनातले अधिकारी या सगळ्यांना त्याच्यामध्ये हिस्सा पाहिजे आहे. म्हणून शक्तिपीठासाठी एवढा अट्टहास त्यांचा धरलेला आहे. परंतु त्या रस्त्याला समांतर रस्ता जो रत्नागिरी नागपूर आहे त्या रस्त्यावर अतिशय तुरळक वाहतूक आहे. त्यात अपेक्षित टोल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जमा होत नाही, म्हणजेच तो रस्ता तोट्यात चाललेला आहे. असं असताना त्याला समांतर दुसरा रस्ता राज्य सरकारनं करायची गरजच काय? परंतु हे जे अर्थकारण आहे या अर्थकारणासाठी 12 जिल्ह्यातल्या जवळपास 55,000 शेतकऱ्यांना वेटीस धरून त्यांची आयुष्याची माती करून काही लोकांना पैसा कमवायचा आहे आणि म्हणून ते शक्तिपीठासाठी प्रयत्न करत आहेत, पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू. सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा विषय खूप गाजत आहे. खरं तर हे ज्या धर्मादाय संस्था आहेत यांनी केवळ सवलती घेण्यासाठीच धर्मादाय म्हणून ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या धर्मादाय हॉस्पिटल्स हे कॉर्पोरेटपेक्षाही वाईट पद्धतीनं रुग्णांना वागणूक देतात. तेव्हा एकतर धर्मादाय म्हणून जे काही त्यांच्या सवलती आहेत त्या काढून घ्याव्यात, त्यांना दिलेल्या जमिनी काढून घ्याव्यात
अन्यथा त्यांच्यावर कडक नियंत्रण आणलं पाहिजे आणि हे काम सरकारचं आहे. हे होते राजू शेट्टी ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.